दोन्ही संघाला. एक मिनिट पंच, दोन्ही संघाचे एक्स्ट्रा खेळाडू या ठिकाणी पाठवायचे आहेत. सलामीचे जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आजचा पहिला अगदी दिवस आपण पाहतोय. सुंदर आयोजन नियोजन, फ्लड लाईट आपण पाहू शकतायत. अप्रतिम फ्लड लाईट आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी दोन्ही संघ सज्ज आहेत. सलामीची जोडी दीपक एका बाजूला असेल, दुसऱ्या बाजूला जगदीश. आणि गोलंदाज जर पाहिला तर गोलंदाजी मार्कवर मयूर. यस, पंचांचा ग्रीन सिग्नल. पहिला चेंडू या ठिकाणी ओहो सिंगल रन्स घ्यायचा आहे. ही आपण पाहतोय सुरुवात चांगल्या पद्धतीने केलंय दीपकने. आताच रहमतनगर प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळाली. त्यामध्ये अगदी खूप चांगल्या पद्धतीने म्हटलं तर सकाळी 11 वाजता ही स्पर्धा चालू होती आणि रात्रीच्या 2 ते 2:30 वाजता ही स्पर्धा संपली. अशी एक दिवसीय स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली होती आणि त्यातूनच जर पाहिलं तर हा संघ आज इथे उभारलेला पाहायला मिळतोय. वाईटचा इशारा आलाय पंचांचा. पहिला वाईट चेंडू या ठिकाणी टाकला जातोय. अतिरिक्त धावेने सुरुवात या ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईड रिजनला खेळायचा होता जगदीश आला, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण 3चा कॉम्बिनेशन आहे. आपण पाहतोय 3 क्षेत्ररक्षक हे ऑन साईड रिजनला पाहायला मिळत आहेत. यावेळेस फटका तर चांगला आहे, खोदून काढलाय चेंडूला, परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. अगदी रोहित आपल्याला पाहायला मिळाला. खूप चांगल्या पद्धतीने चेंडूवर अगदी येताना आणि धावसंख्या जर पाहिली तर इथून 2च धावा. डिक्लेअर झोनकडे जातोय चेंडू. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते. ही सलामीची जोडी आहे दीपक आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर जगदीश. एक अनुभवी खेळाडू म्हणून जगदीशकडे पाहिलं जातंय. खूप वर्षाचा अनुभव आहे त्यांच्याकडे. तर दीपक एक चांगला गॅप शॉट खेळण्यामध्ये नक्कीच नेहमीच माहीर आहे. आणि यावेळेस जर पाहिलं तर पुन्हा एकदा खूप चांगला नजारा आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी का होईना, मात्र नक्कीच 3 धावा वाचवल्या आहेत. आणि क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला विशाल. विशालचं कौतुक, कारण की गोलंदाजीतून विशाल अगदी वेगाने गोलंदाजी करत असतो. त्याच पद्धतीने जर पाहिलं तर यावेळेस क्षेत्ररक्षण देखील तितक्याच वेगाने करताना आपल्याला पाहायला मिळाला. खूप चांगली नजारा या ठिकाणी. यावेळेस हलक्याशा हाताने कट केलंय. जाणीव आहे की गॅपमधून चौकार येत नाही, परंतु सिंगल डबलला इथे चालना मिळावी यासाठी आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालंय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या होते 5 धावा बिनगडीच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळत आहे. थँक्यू. टायमरचं बंधन आहे, याचं कर्णधारांनी लक्षात असू द्या. 4 मिनिटं तुमची जर समाप्ती झाली त्यानंतर जे नियमावली आहे या मैदानावरची ती तुम्हाला लागू होईल. याची नोंद प्रत्येक संघाच्या कर्णधाराने घ्यायची आहे. एक षटक कंप्लीट केलं. खूप चांगल्या पद्धतीने हा षटक आपल्याला पाहायला मिळतं. कोणताही मोठा फटका आलेला नाहीये आणि त्याचमुळे जर पाहिलं तर धावसंख्याही स्थिरावून 5 या आकड्यावर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. अजय एक गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. नेहमीच त्याची कारकिर्दी जर पाहिली तर असंघाकडून खूप चांगली. आज मात्र आपला ब संघ या ठिकाणी उतरवलेला आहे आणि त्याचमुळे जर पाहिलं तर आपल्या संघाने खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस पहिला चेंडू थोडासा लूज होता आणि शॉर्ट ऑफ लेन इथे जर पाहिलं तर गचाळ क्षेत्ररक्षण झालं आणि त्याचा फायदा मिळाला रहमतनगर या संघाला. चेंडूवर चौकार येतोय आणि 4 धावेने धावसंख्या होते 9 धावा. तर आपण पाहतोय 5 धावा होत्या, त्यानंतर चौकार आली. 9 धावा स्कोर कार्डवर लागल्या आहेत. खूप चांगल्या पद्धतीने मात्र ही चौकार पाहायला मिळाली. अगदी
जगदीच्या बॅटमधून यावेळेस पायावर चेंडू टाकला होता, सुंदर चेंडूला खेळून काढला. ऑन साइड रिजन मध्ये सिंगल रन्स येईल. 10 धाबा स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. पहिल्या चेंडूवर आक्रमण करताना आपल्याला पाहायला मिळालं होतं, कारण की तो चेंडू जो होता थोडासा आपण पाहतोय बाहेरच्या साईडला होता. यावेळेस पुन्हा एकदा जागा बनवले. विचार केला होता की मोठा फटका मारण्यासाठी, चौकार मारण्यासाठी, परंतु एलिव्हेशन भेटलं नाही. क्षेत्ररक्षण होतं त्या ठिकाणी. सुंदर फटका पुन्हा एकदा आपण पाहतोय अजयच्या हातामध्ये. हा फॉलोअर थ्रू मध्ये चेंडू. आतापर्यंत जर पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीने 4 चेंडू हाताळले. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस पुन्हा एकदा गॅप शॉट केलेला आहे. हे 2 फटके आपण पाहिले. पहिल्या चेंडूवर हाच फटका पाहायला मिळाला. अगदी पॉइंट रिजन मध्ये खूप चांगल्या पद्धतीने फटका सजवला होता. थोडासा शॉर्ट ऑफ लेन चेंडू आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला गेला. त्याच पद्धतीचा हा 5वा चेंडू देखील होता. याच्यावर देखील फायदा घेतला. म्हणजेच एकंदरीत या आत्ताच्या ओव्हरमधून दुसरा चौका आणि या ओव्हरमधून 9 धावा आतापर्यंत. सिंगल रन्स घेतलाय, सिंगलला चालना दिले. मी म्हणेन चांगली जोडी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच उतरवली. रहमतनगर प्रीमियर लीग ज्या पद्धतीने झाली आणि त्यानंतर या खेळाडूंना चालना मिळाली. षटक क्रमांक 2 कंप्लीट होतोय. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या होईल स्कोर कार्डवर 15 धावा. कर्णधारांना मी विनंती करेन की आपण जो पिच बनवलेला आहे तो पिच आपल्याला पूर्णपणे ठेवायचा आहे. त्याचमुळे तुम्ही मीटिंग जी आहे ती त्या पिचवर करू नये. आयोजकांकडून आम्हाला सूचना येते, जेव्हा तुम्हाला मीटिंग करायची असेल अगदी जी ग्राउंडची एरिया आहे, पिच सोडून जी एरिया आहे तिथे तुम्ही मीटिंग करू शकताय. षटक क्रमांक जर पाहिलं तर 2 कंप्लीट झालेत. संतोषजी 1 मिनिट थांबा, थोडंसं आपण सत्कार समारंभ करतो. मी विनंती करतोय राजू धोडी साहेबांना. हा संतोष कंटिन्यू. येस, विशाल आलाय गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक 3. अगदी वेगवान गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे पालघर जिल्ह्यामध्ये, तोच गोलंदाज यावेळेस आपली संघाला खूप चांगल्या पद्धतीने चालना देताना आपल्याला पाहायला मिळेल. याआधी त्याचं एफर्ट पाहिलं, जबरदस्त एफर्ट क्षेत्ररक्षणाच्या मार्फत. पहिला चेंडू जर पाहिला तर यावेळेस अजयला कामावर लावलंय, कारण की यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आहे अजय. वेगवान चेंडू करताना थोडंसं, परंतु हा चांगला चेंडू आहे. कमबॅक केलाय. इथून जर पाहिलं तर चेंडू प्रॉपरली हातामध्ये बसला असता तर कुठेतरी धोका निर्माण झाला असता. तो म्हणजेच फलंदाज दीपक यादव याला. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू असेल. अहो, पायावर चेंडू पडतोय. खूप वेगाने चेंडू येतोय. ही लेंथ लाईन खूप चांगली आहे. त्याचमुळे जर पाहिलं तर सक्सेस गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय असा हा विशाल आपल्याला पाहायला मिळेल. 3रा चेंडू असेल या षटकातील. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न होता, परंतु क्लीन बोल्ड. काय जबरदस्त चेंडू टाकला गेला. अगदी पायावर चेंडू होता. स्वीप शॉट करण्याचा प्रयत्न होता, परंतु वेगवान गोलंदाजाला आडवी बॅट ही कुठेतरी चुकीची या ठिकाणी विचारसरणा केलेली आपल्याला पाहायला मिळाली. त्याचमुळे जर पाहिला तर इथून दीपक याचा गडी बाद होतोय. तेजस आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. हा देखील एक चांगला फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय, ज्याच्याकडे क्षमतांनी भरलेला हा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे रहमतनगरमधून पाहिलं जातंय, तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये 1 डाऊनच्या रूपामध्ये. यावेळेस पुन्हा एकदा वेगवान चेंडू, अप्रतिम चेंडू. पहा बॅटची यावेळेस जर पाहिलं तर नक्कीच पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला जातोय. लेग बायच्या रूपाने ही रन्स. धीरज मोरे एका बाजूला, दुसऱ्या बाजूला अक्षय राऊत अक्कू, हे 2 पंच ऑफिशियल पंच, आणि तिसऱ्या बाजूला अजय मोरे, असे 3 पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा हा चेंडू. यावेळेस वेगवान चेंडू होता, परंतु खोदून काढलाय या चेंडूला. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. चेंडूला तर अडवलाय. यावेळेस ओव्हरची होईल समाप्ती. षटक क्रमांक जर पाहिला तर 5 झालंय. ओके, सॉरी सर, 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. 5 चेंडूचा खेळ झालाय आणि 5 चेंडूमध्ये धावा बनवल्या आहेत आतापर्यंत 20 धावा. शेवटचा चेंडू अजून शिल्लक आहे. पहिला चेंडू वाईट चेंडू टाकला होता आणि त्याच नंतर पाहिलं तर 5 चेंडूचा चांगला खेळ. यावेळेस पुन्हा एकदा पायावर चेंडू टाकलाय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. सिंगल रन्स मिळेल. 21 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. 1 गडी नक्कीच बाद झालाय. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत दाखवले आणि 3 षटक
कमी झाले या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. थोडंसं पिचपासून रामला हा मित्रांनो, ही विनंती असेल तुम्हाला, कारण वारंवार आम्ही सांगणं योग्य नाही आहे. यूट्यूबचं माध्यम आहे, त्यामुळे जे कर्णधार आहेत त्यांनी याची नोंद असावी की आपली मीटिंग जी आहे ती पिचपासनं थोडीशी बाजूला करावी. 21 रन्स. स्वप्नील आलाय. अगदी शेवटचे 6 चेंडू या ठिकाणी हाताळले जातील. कशा पद्धतीची गोलंदाजी येईल हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण की 3 षटकामध्ये जर पाहिलं तर खूप चांगली षटक हा तिसरं राहिलं. विशालचं षटक ज्यामध्ये विकेट देखील आला आणि फक्त 6 धावा खर्च केल्या गेल्या. यावेळेस पुढचा चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय. यावेळेस गॅप मिळेल. जाणीव होती समोरच्या दिशेने गॅप आहे आणि गॅप मारण्यामध्ये नक्कीच तेजस नेहमीच तत्पर असतो आणि त्याचमुळे जर पाहिलं तर हा चौकार आलाय. चौकाराने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 25 धावा. आतापर्यंत आपण पाहतोय मैदान थोडंसं मोठं आहे, त्यामुळे गॅप देखील आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु या मैदानाची खासियत देखील तितकीच आहे, कारण की या मैदानावर आपण गत वर्षी पाहिलं होतं काही अप्रतिम क्षेत्ररक्षण देखील करताना. यावेळेस गॅप होतं. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी नक्कीच करण्याचा प्रयत्न होता. अपयश आलं, मात्र प्रयत्न खूप चांगले होते, त्यामुळेच पाठीवर शाबासकीची थाप नक्कीच दिली जाईल. अशा पद्धतीच्या क्षेत्ररक्षकाची गोलंदाजाला नेहमीच गरज असते, परंतु यावेळेस गॅप मोठा होता आणि त्याचमुळे जर पाहिलं तर बॅक टू बॅक हा चौकार आलाय आणि या चौकाराने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 29 धावा. यानंतर होणारा सामना संघर्ष मुरबे वर्सेस आई एकविरा. अल्ल्याली संघ, दोन्ही संघांनी तयारीत राहायचं आहे. संघर्ष मुरबे स्पॉन्सर्स बाय आपण पाहतोय यश फाउंडेशन स्पॉन्सर्स आहेत. तर हा संघ आपल्याला पाहायला मिळेल नेक्स्ट राऊंडमध्ये. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत जर पाहिलं तर तिसरा चेंडू खूप चांगला पडलाय. पुन्हा एकदा फटका तर चांगला आहे तेजसच्या बॅट मधून. इथून जर पाहिलं तर आणखीन एक चौकार येतोय. यावेळेस 1 डाऊनला आलाय तेजस. आल्या जर पाहिलं तर आपला दबदबा दाखवताना, कारण की तेजसकडे खूप चांगल्या पद्धतीची फलंदाजी आहे. गॅप मारण्यामध्ये तेजस नेहमीच तत्पर असतो. तोच खेळाडू आपण पाहतोय आतापर्यंत 3 चौकार मारलेत त्यांनी. हा वेळेस जर पाहिलं तर हा व्हाईटचा चेंडू आहे, फुलटोच चेंडू आणि व्हाईटचा चेंडू. यस पंचांचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव या ठिकाणी मोजली जाईल. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 34 या आकड्यावर. पुन्हा एकदा शॉट ऑफ लेंथ होता बॅटची. इथून जर पाहिलं तर तेजस थोडासा नाराज होईल, कारण हा फटका सजवायचा होता ऑन साइड रिजनला, परंतु तितकंसं कनेक्शन राहिलं नाही आणि त्याचमुळे जर पाहिलं तर डिक्लेअर झोनकडे चेंडू जातोय. सिंगल रन्स 35 धावा. अजूनही जर पाहिलं तर या इनिंगचा शेवटचा चेंडू शिल्लक आहे. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नेहमीच सरावलीचं मैदान जर पाहिलं तर मोठमोठी टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस थोडासा शॉट ऑफ लेन चेंडू होता, परंतु गडी बाद होईल. शेवटच्या चेंडूवर गडी बाद झालाय. धावसंख्या 35 धावा आणि जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 36 धावांची आवश्यकता या ठिकाणी मायकोप बी संघाला आपल्याला पाहायला मिळेल. चला दोन संतोष एक मिनिट. संघाचे कर्णधार राजू भाऊ या. आपण सर्वप्रथम आलेल्या पाहुण्याचं स्वागत करणार आहोत. मी विनंती करतोय राजू माच्छियांना की आपण यशोचित स्वागत या गावचे सर्वात लाडके सरपंच आदरणीय आनंद ओडी साहेब, प्लीज आमचा राजाच्या दरबारातली महाराष्ट्राच्या खुशीतली तुम्हा आम्हाला प्रेमाने बांधून ठेवणारी मायाची उबदार शाल पुष्पचूर्ण आणि सन्मान चिन्ह देऊ. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. ज्या व्यक्तिमत्वाने सर्वांच्या घरामध्ये स्थान मिळवलं आहे. मी सरपंच, मी तुमच्या घरातला एक माणूस आहे. इथे मायाची उबदार शाल पुष्पगुच्छ आणि हे सन्मान चिन्ह देऊन आपले लाडके सरपंच आदरणीय आनंद धोडी यांना सन्मान करा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. घराघरात ज्यांचं नाव घेतलं जाते असे तुम्हा सर्वांचे विद्यमान सरावली ग्रामपंचायत सरपंच आदरणीय आनंद धोडी साहेब, थँक्यू सो मच सर. तुम्ही आमचा स्वारस्य कर. त्यानंतर मी विनंती करतोय, एक असे व्यक्तिमत्व या गावासाठी या मुलांसाठी नेहमी धावत आलेत. धनसुखबाई पटेल साहेब यांचा देखील यशस्वी स्वागत करायचं आहे.
विशाल चव्हाण या आपण धनसुखभाई पटेल यांचं स्वागत करायचं आहे. राजाच्या दरबारातली प्रत्येकाला प्रेमाने बांधून ठेवणारी आणि महाराष्ट्राच्या शालीनी आपण उबदार प्रेमाने ज्या माणसांचं यशोचित स्वागत करतो अशा धनसुखभाई पटेल यांना खरोखर मी विनंती करतो की आमचा बाजूला जोरदार टाळ्या झाला पाहिजे. अनेक वर्ष ज्याने गावाची सेवा केली, संघटित व्हा, एकत्र व्हा आणि आज बाकी सरावलेच्या ह्या मिठागर सरपंच चषकामध्ये तुमचा सन्मान करताना आम्हाला खूप आनंद. थँक्यू सो मच दादा. त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य भूपेंद्र माशी साहेब या तुम्हाला देखील मी सन्मानित करतोय, ज्यांच्या नेहमीच गावाच्या प्रेमासाठी मग मी निवडून येऊ का निवडून येऊ पण माझं काम आहे की गावाला एकत्रित करण्याचं हे नेहमीच बघितलं. मी सागर चव्हाण यांना विनंती करतोय की त्यांचा पण सन्मान करायचा आहे. निश्चितच ग्रामपंचायत सदस्य म्हटलं की सर्वांच्या भेटीसाठी येणार आहे एक मोठं आदरणीय व्यक्तिमत्व, यांचं पुष्पगुच्छ, मायाची उबदार चाल आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण सन्मान करतो. जोरदार टाळ्या झाला पाहिजे. तदनंतर तुम्हाला सर्वांचे ग्रामपंचायत सदस्य, धडाडीचे यंगेस्ट कार्यकर्ते आणि त्याने क्रिकेटसाठी सर्वस्व असंख्य लोकांना त्यांची स्पर्धा प्रत्येकाच्या हृदयामध्ये झाल्यात. आदरणीय आत्तेजी राऊत आपण यायचं आहे, तुम्हाला देखील सन्मानित करायचं आहे आणि आत्तेजी राऊतचा सन्मान करण्यासाठी कीर्तेश पटेल या. कीर्तेशजी यायचं आहे. आपण आत्तेजी राऊत यांचं यशोचित स्वागत. राजाच्या दरबारातली ज्या शाल प्रत्येकानं बांधून ठेवते तशी मायाची उबदार शाल इकडे त्यांना परिधान करत असताना पुष्पगुच्छ, सुगंध आयुष्य आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना यथोचित स्वागत करायचं आहे. थँक्यू सो मच. जोरदार टाळ्या झाला पाहिजे. ग्रामपंचायत सदस्य जेवढं त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी. धन्यवाद. मी पुन्हा एकदा विनंती करेन दोन्ही संघाच्या कर्णधारांना, एका बाजूला संघर्ष मुरबे किशोर यश पटेल यायचं फाउंडेशन. आहे. किशोर पटेल साहेब आपण देखील यायचं आहे, त्यांना देखील सन्मान करायचं आहे. राजूभाई करा आपण सन्मानित त्यांना. आणि दुसऱ्या बाजूला आपण मायाची पाहणार उबदार आहोत शाल, आई एकविरा अल्ल्याली संघ. पुष्पगुच्छ आणि हे सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. एक आदरणीय व्यक्तिमत्व म्हणून खूप मोठं काम केलं किशोर भाऊंचं. खरोखर त्या घराण्याचं खूप मोठे एक रिलेशन नातं बघायला मिळतं. थँक्यू सो मच. आदरणीय सुरेश घरत दादा या. क्रिकेट विना तुम्ही राहू शकत नाही आणि तुमच्या विना क्रिकेट होऊ शकत नाही. नेहमी समालोचक, अंपायर, प्रत्येक खेळाडूचं. राजू धोडी इथे बाकी आमच्या दादांचं स्वागत करायचं आहे. कोणतीही मॅच असो क्रिकेट विश्वातली एक जबरदस्त मोठं सपोर्ट त्यांचा बघायला मिळतोय आणि हे सन्मान चिन्ह देखील त्यांना द्यायचं आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. या दादांचा आशीर्वाद प्रत्येक खेळाडू तुम्हाला बघायला मिळतोय. आमचे डॉक्टर साहेब, डॉक्टरचं नाव काय? आदरणीय डॉक्टर अमित आई. हाँ मनोज पटेल या तुम्हें सम्मानित. डॉक्टर जाइए, काफ़ी देर लगती है और आप यहाँ पे आए, बिल्कुल सम्मानित करेंगे. संघर्ष मुरबे संघ कर्णधार आपण यायचं आहे. मनोज कारण की जाइए. अल्ल्याली संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. प्लीज डोंट वेस्ट टाइम. विनंती असेल तुम्हाला की आपला कर्णधार या ठिकाणी यायचा है. देखिए मोहब्बत की, प्यार की ये परिधान की हुई शाल है. मराठी में उसको राजो दरबारों को उसको यूज़ किया जाता था. इस साल से आपको बांधा दिया है और ये रिश्ता आपको हमेशा हमेशा मिठागर क्रिकेट एसोसिएशन के साथ और ये क्रिकेटर के साथ बना. थैंक यू सो मच सर, आप यहाँ पे आए, बिल्कुल मैच देखिए. दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित धीरज सिंग झालेले या. आहेत. दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित झालेले आहेत. धीरज सिंह आइए. आइए ना सर, आइए. बाद में किधर, अभी आइए ना. धीरज सिंह आत्तेज राऊत आपण नाणेपेक्षा प्लीज. जोरदार तालियां होना चाहिए धीरज सिंह के लिए, जिनका रिश्ता ही अलग है इस मिठागर के साथ. बिल्कुल को सम्मानित करते हुए आज बिल्कुल हमें काफी गर्वान्वित हो रहा है कि आपका प्यार यही ऐसे होना चाहिए. दोस्ती यारी बना के आप जिसके साथ जुड़े हैं. थैंक यू सो मच सर, थैंक यू सो मच. दोन संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. एका बाजूला अल्ल्याली असेल, दुसऱ्या बाजूला मुरबे संघ. तर हाँ अजय पटेल सर आइए, प्लीज प्लीज आइए. आइए आइए अजय पटेल सर आइए ना. सरावली ग्रामपंचायत सदस्य आपण पाहतोय आतेजी मदन राऊत या ठिकाणी उपस्थित आहेत. उनको भी त्यांचे शुभ सम्मानित हस्ते किया जा रहा है. टॉस या अजय ठिकाणी पटेल. केला जाईल. अल्ल्याली संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला मुरबा संघ आपण पाहू शकतायत. यस, टॉस विन मुरबे संघ या ठिकाणी टॉस विन झालेला आहे. टॉस विन झालाय. काय डिसिजन असेल? आम्ही फिल्डिंग करू. कसं वाटतंय? या सरावली गावामध्ये नेहमीच आपण पाहतोय तयारी जोरदार असते. आल्या आल्या तुम्हाला मैदान तुम्ही पहिला पाहिलं असेल आणि त्यानंतर विकेट पाहिलं असेल. काय म्हणतील, कसं वाटतंय?
मैदान तर खूप छान केलं आहे. मी कालच बघितलं रात्री इथे आल्यावर. आज इतकं सपोर्ट मुरबे संघाला देखील आहे आणि यश फाउंडेशन आज तुमच्या बाजूला उभे आहे. त्याबद्दल काय म्हणते, आज पूर्ण टीम तुमची पाहायला मिळेल आम्हाला. हो नक्कीच पूर्ण आहे. नक्कीच अल्ल्याली म्हटलं तर खूप क्रिकेटपटूंची खाण म्हणून आपण पाहतोय अल्ल्याली गाव. आणि आज आई एकविरा नावाने आज या ठिकाणी तुम्ही संघ उतरवलाय. टॉस जिंकला असता तर काय डिसिजन असता? नक्कीच क्षेत्ररक्षण केलं असतं. आता बॅटिंग करायचे बॅट्समन कोण आहेत आजच्या दिवसात, आपल्याला कोणता बॅट्समन पाहायला मिळेल जो आज या मैदानावर चांगला खेळ दाखवेल? नक्कीच नीरज शशी शर्मा आणि अमित राहुल माळी आहे. मिश्र जी, आप ओके. कृपया मंच के दोन्ही ऊपर आइए. संघाला बेस्ट ऑफ लक देईन. मॅच महत्वाची सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. जाऊया आपण मॅच कडे. अमित बैनर्जी, कृपया आप मंच पे आइए. बिल्कुल ऑर्गेनाइजर कमेटी आपको तहे दिल से मंच का आने का इनवाइट देती है. आणि मला सांगायला आनंद वाटेल की ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आमचे आदरणीय सरपंच आनंद धोडी साहेब यांचं मिठागरासाठी खूप काही करतात. शैक्षणिक व्यवस्था असो, मिठागरामध्ये अनेक अडचणी असो, धावत जाऊन नेहमी जणू काय माझ्या घरातलीच ही मुलं आहेत अशा पद्धतीचं भावबंदिकीच्या नात्याने नेहमी त्यांच्या पाठीशी उभे राहणारे आमचे आदरणीय सरपंच आनंद धोडी साहेब. आणि एक वेगळे नातं मिठागराशी त्यांचं बांधलं गेलं आहे. खरोखर त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच. धावसंख्या इथे जर पाहिली तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्कोर कार्डवर जाऊन पोहोचले ती म्हणजे 7 धावा. एक गडी नक्कीच बाद झालाय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत दर्शवली जाते. स्वीप शॉट केला आहे. यावेळेस जर पाहिलं तर चौकार पाहायला मिळेल, कारण की थोडस लेझी क्रिकेट पाहायला मिळालं, लेझी क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. यस, अल्ल्याली संघ आपला एक खेळाडू इथे यायचा आहे. नियमानुसार आपण जो चेंडू सिलेक्शन आहे तो टॉस झाल्यानंतर लगेचच चेंडू सिलेक्शन आणि त्यानंतर तुमचं त्या चेंडूवर टीमचं नाव टाकलं जाईल, हे देखील नोंद घ्यायची आहे. त्यामुळे अल्ल्याली संघ आपला खेळाडू या ठिकाणी यायचा आहे. इथून जर पाहिलं तर चौकार तर आलाय. थोडासा फुटवर्कचा वापर केला होता त्या ठिकाणी आणि त्याचमुळे जर पाहिलं तर कुठेतरी चुकी घडली आणि या चुकीला चौकाराने नक्कीच खर्च करावा लागला. चौकाराने धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र जाऊन पोहोचते डबल फिगरमध्ये 11. यावेळेस पुन्हा एकदा वेगवान चेंडू पाहायला मिळाला. सरळ जगदीश यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगली गोलंदाजी करताना, अगदी लयबद्ध गोलंदाजी, कारण की फलंदाजाला कुठलाही चान्स दिलेला नाहीये या चेंडूवर. पुन्हा एकदा षटकातील पुढचा चेंडू. हो, यावेळेस पुन्हा एकदा झटका दिलाय. चेंडू जर पाहिला तर थोडासा टॉस होत होता. या चेंडूला कुठेतरी मारण्याच्या मोहामध्ये हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याचमुळे जर पाहिलं तर पॉईंटच्या क्षेत्रामध्ये मोठा फटका सजवायचा नादामध्ये आपला विकेट गमावून बसलाय. बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद होतोय. गडी क्रमांक 2 बाद होईल आणि धावसंख्या अजूनही स्थिरावलेली आहे ती 11 या आकड्यावर. थँक्यू. तिसऱ्या क्रमांकावर आपण पाहतोय वंदेशला आणलं गेलंय. यावेळेस ही 2 महत्वपूर्ण जोडी मैदानाच्या आतमध्ये असेल, कारण की अजय आणि वंदेशवर पूर्णपणे आता जिम्मेदारी असेल. अजय एक सिनियर खेळाडू आहे, नक्कीच एक चांगला बॅट्समन म्हणून त्याला नेहमीच आपण पाहतोय, कारण की एकतर्फी जिंकवण्याची ताकद अजयकडे आपण कित्येक वेळा पाहिलंय. यावेळेस आपण पाहतोय जगदीश थोडासा हावी होताना चांगला फटका. तिथे मात्र आपण पाहतोय खूप चांगलं क्षेत्ररक्षक पाहायला मिळालं. आणि इथून जर पाहिलं तर आशिक होता त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. खूप चांगले क्षेत्ररक्षक आशिकच्या माध्यमातून धावसंख्या जर पाहिली तर 1 ने वाढेल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच रिव्ह्यू घेतलाय का? यस, तिसऱ्या पंचांची मागणी केली. तिसऱ्या पंचांची या ठिकाणी बघूया पूर्तता केली जाईल. जाणून घ्या, एक मोठी स्पर्धा आहे. इथे आपला डिसिजन येईल तोपर्यंत एक सूचना आहे. जाणून घ्या, एक मोठी स्पर्धा आहे. आपण 3 कॅमेरा सह या ठिकाणी खेळत आहोत. तर एक
एक ड्रेस कोड म्हणजे टी शर्टचा एक ड्रेस कोड आपण अनिवार्य आहे, परंतु यावेळेस जर कोणाकडे नसेल तर ते थोडीशी मुभा या कमिटीने दिलेली आहे, परंतु शेवटच्या दिवशी ही कुठलीही मुभा तुम्हाला मिळणार नाही याची आजच अनाऊन्समेंट या ठिकाणी आपण करतोय. त्यामुळे शेवटच्या दिवशी कोणीही एक्सक्यूज या ठिकाणी कोणाची एक्सक्यूज केली जाणार नाही आहे, लक्षात असू द्या. इथून जर पाहिलं तर फलंदाज सेफ आहे, आपण पाहतोय कुठले धोका नाही आहे. एक सिंगल रन्स या ठिकाणी मिळेल. 13 चेंडू आणि 24ची अजूनही आवश्यकता आहे. यावेळेस फटका तर चांगला लागलाय, परंतु त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल खूप चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा रियाजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूला अडवलंय, रन्स मात्र कंप्लीट होईल. सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या होते 13 धावा. गोलंदाजी मार्कवर जर पाहिलं तर श्रवणला आणलंय, कारण की श्रवणचा विचार केला तर रहमतनगर प्रीमियर लीग मध्ये याच गोलंदाजाने जर पाहिलं तर निर्धाव षटक हाताळलं होतं, प्लस विकेट देखील हाताळलं होतं. त्याचं या ठिकाणी आपण पाहतोय ज्या लीग मुळे आपल्या संघाला आज या ठिकाणी एंट्री. श्रवणची एक लेजंड क्रिकेटर अनुभव खेळाडू आहे. समोरच्या दिशेने पहिला चेंडू अजय समोर आणि अजय थांबणार नाही म्हणून या ठिकाणी दर्शवतोय. चौकार येतोय आणि चौकाराच्या या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 17 धावा. चांगली धावसंख्या इथे मात्र नक्कीच उभारली गेली होती, 36 धावांचं लक्ष, परंतु यावेळेस 17 धावा देखील आपण पाहतोय प्रतिस्पर्धी करताना. पुन्हा एकदा थोडंसं टॉस केलाय चेंडूला, चांगला टप्पा यावेळेस येताना पाहायला मिळते. सरळ जगदीशच्या हातामध्ये जाऊन थांबतोय. नक्कीच शुभम बडे सर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. वेलकम सर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आणि आपण मुख्य मंचावर जाऊन विराजमान व्हावे ही विनंती असेल. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय अनेक मान्यवर, आज जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने सरपंच साहेबांच्या नावाने ही स्पर्धा जरी असली तरी त्यांच्या समवेत एक पूर्ण मोठा ग्रुप आपल्याला पाहायला मिळतोय आज मान्यवरांचा. या आमच्या आदरणीय उपसरपंच शुभमजी वडे यांचं देखील आगमन होतंय. आम्ही तही दिलापासून तुमचं मिठागर क्रिकेटला तुम्ही स्वागत करतोय. 9 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस चांगली गोलंदाजी आतापर्यंत नक्कीच हाताळत असताना पाहायला मिळतोय गोलंदाज. फुलटा चेंडू आहे, यावेळेस पुन्हा एकदा पॉइंट रिजन मध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षण केलंय त्या ठिकाणी. रन्स मात्र सिंगलच मिळेल. इथून जर पाहिलं तर आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 19 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. चांगली गोलंदाजी, लयबद्ध गोलंदाजी म्हणून आपल्याला पाहायला मिळतं. पहिलाच चेंडू जर पाहिलं तर थोडासा बेसावध होता आणि त्याचमुळे जर पाहिलं तर अजयने आक्रमण केला खूप चांगल्या पद्धतीने, परंतु हे आक्रमण करावे लागणार आहेत. पुन्हा एकदा टॅप केलाय चेंडूला, तिथे मात्र रियाज आणि प्रिन्स आपल्याला पाहायला मिळाला. प्रिन्स चेंडूला पकडतोय चांगल्या पद्धतीने. इथून जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण दर्शवलं गेलं. सिंगल रन्स मिळेल. टॅपचा फटका नक्कीच जाऊ शकतोय जर विचार केला तर. जसं मैदान बनवलंय मैदानाचे आणि चेंडू वापरले गेलेत, अगदी पिचचा जर विचार केला तर खूप चांगली मैदान मध्ये हे खेळपट्टी पाहायला मिळते. पुन्हा एकदा हा पुढचा चेंडू, हो गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस पुन्हा एकदा चुकी केली. रियाज त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. चुकी करताना चौकार येतोय आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 24 धावा. थँक्यू. चला, टायमाचं बंधन आहे, दोन्ही संघाला विनंती असेल. या षटकामध्ये जर पाहिलं तर अगदी तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय ज्या 10 धावा घेतल्या, 11 धावा घेतल्या गेल्या, त्या खूप महत्वपूर्ण. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 24 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजूनही 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे.
दीपक यादव गोलंदाजी ट्रॅकवर दीपकला आणलं गेलंय. हुकमाचा इक्का म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातंय. या खेळाडूकडे खूप क्षमता आहे. जेव्हा अर्जुन 11 संघ म्हणून नेहमीच आपण पाहतोय जी त्यांची जर्सी आहे या नावाने ते खेळत होते, परंतु आज रहमतनगर या नावानेच हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. खूप चांगल्या पद्धतीने संघ आहे. संघाची बांधणी खूप चांगली आहे, परंतु आपण पाहतोय इथे कामगिरी खूप महत्त्वाची राहील. कारण येणारे 6 चेंडू समोर घातक फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे अजय देखील आहे. हो, खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. यावेळेस जर पाहिलं तर अजयला स्ट्राईकवर आणण्याचं काम आता मात्र वंदेश करतोय. कारण की जाणीव आहे अजयची बॅट लागली तर हा सामना नक्कीच जिंकू शकतोय मायकोब बी सिंग. कारण की 5 चेंडू अजूनही शिल्लक आहे. त्यांनी 5 मध्ये 11 धावा बनवायच्या आहे. 5 चेंडू 11 धावा मॅचचं समीकरण. पहिलाच सामना आपण पाहतोय या स्पर्धेमधला खूप चांगल्या पद्धतीने रंगताना. विकेटचा विचार केला तर 2 गडी बाद झाले होते रहमतनगर या संघाचे आणि आतापर्यंत मायकोब संघाचे देखील 2 गडी बाद झाले आहेत. म्हणजे विकेट सेम आहेत. इथून आपण पाहतोय 5 चेंडू आणि 11 धावा. चांगला चेंडू आहे. टॅप करण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे, कुठलीही चुकी करणार नाहीये. रन्स मिळत नाहीये. 4 चेंडू 11 धावा. 4 चेंडू आणि 11 धावा. ओहो, हा चेंडू वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धाव या ठिकाणी मोजली जाईल. आता मात्र 4 मध्ये 10 बनवायचे आहेत. थोडंसं प्रेशराईज होतोय की काय गोलंदाज. कारण 4 मध्ये 10 या 10 धावा नक्कीच निघू शकतायत. प्रयत्न केले तर सलामीचा फलंदाज ज्याच्याकडे पाहिलं जात आहे अजय. मुरबे संघ आणि अल्ल्याली संघ थोडंसं आमच्याशी संपर्क साधायचा आहे प्लीज. यावेळेस पुन्हा एकदा हे काय घडलंय. आणि आतापर्यंत जर पाहिलं तर सर्व सुरळीत चालू होतं, परंतु हे 2 वाईट चेंडू कुठेतरी खर्चीकरण करेल. ओहो, क्लीन बोल्ड. यावेळेस एक वेगळाच एन्जॉय केलाय, तो म्हणजेच गोलंदाज दीपक यादव यांनी खूप चांगल्या पद्धतीने. कारण महत्वाचा गडी होता अजय, त्याला कुठेतरी माघारी परतवलंय. आता मात्र समीकरण 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 3 मध्ये 10 धावा बनवायच्या आहेत. थँक्यू व्हेरी मच. 3 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. थोडंसं स्कोरिंग आपण पाहिलं होतं. यावेळेस जर पाहिलं तर आता मात्र हे कंपल्सरी तुम्हाला काढावे लागणार आहेत. विकेट एक्स्ट्रा गेलाय. समोर आहे विशाल. आपण पाहतोय स्वीप केलाय चेंडूला, परंतु यावेळेस श्रवण होता त्या ठिकाणी. खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवलंय. रन्स मिळणार नाहीये. सिंगल रन्स या ठिकाणी नक्कीच खर्चीकरण केलंय, परंतु आता मात्र मॅचचा जर विचार केला तर 2 मध्ये 8 म्हणजे दोन्हीही चेंडूवर वंदेश याला हाणामारी करावी लागणार आहे. मोठे फटके खेळावा लागणार आहे. गॅप शॉट खेळावा लागणार आहे, तरच मॅच जिंकू शकते. हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळेल का. या चेंडूवर जर चौकार आली तर अजून एक चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळेल. कशा पद्धतीची असेल ती. 2 चेंडू 8 धावा. ओ, फटका तर सजवलाय, परंतु यावेळेस काही जबरदस्त क्षेत्ररक्षण रियाज होता त्या ठिकाणी. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. वंदेचे पूर्णपणे प्रयत्न होते की हा चेंडू चौकाराच्या रूपाने या ठिकाणी बनवला जाईल. प्रयत्न देखील केले होते, परंतु प्रयत्नानं यश आलं नाही. आणि तिथून जर पाहिलं तर आपण पाहतोय सिंगल रन्स. आणि आता मात्र आपण पाहिल 1 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. यावेळेस रहमतनगर संघ पहिला सामना जो आहे तो आपल्या बाजूला झुकवत असताना खूप चांगलं क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळालं. दोन्ही संघाकडून चांगली गोलंदाजी, चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळाली. आपल्या मायकोब ब संघाकडून कौतुक करीन त्यांचं. कारण की मायकोब संघ जर पाहिलं तर खूप कमी खेळते आपल्या या अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये. जेव्हा खेळते तेव्हा खूप चांगलं खेळतं असं मी म्हणेन. ईश्वरजी याने एक मिनिट. हा, जाऊ दे. हे मॅच आहे का नाही?